आपत्कालीन स्थितीसाठी हे खूप चांगले आहे. परंतु सोरायसिस हा एक तीव्र डिसऑर्डर आहे, एक ऑटोइम्यून डिसऑर्डर आहे. सो, स्टेरॉइड्स अलोन कॅनॉट क्यूर इट. हेलो अँड नमस्कार एव्हरीवन. जेव्हा आपल्याला सोरायसिस होतो तेव्हा आपण जवळच्या उपलब्ध डॉक्टरांकडे धाव घेतो. आम्हाला सोरायसिस असल्याचं माहीत नसताना आम्हाला भीत होतं की आम्ही काय झालो आहोत. तर डॉक्टर निदानात बुरशीजन्य बनवतात. काही वेळा तो ते सामान्य दर्मरोग मानतो. असा उपचार आपल्याला तिथेच मिळतो. अटिफंगल औषधेही तिथे जातात. स्टेरॉइड इंजेक्शन्स त्यांच्यात जातात. स्टेरॉइड तिथे जातात. ज्याचा परिणाम काय होतो? काही काळ तरी ठीक असताना चांगले वाटते. आणीबाणीची परिस्थिती निवळली आहे, ही चांगली गोष्ट आहे. त्यावेळी आम्हाला खूप भय होतो. आम्हाला काय करावं याविषयी समजत नाही. डॉक्टर आम्ही जे सांगितलं ते आम्ही केलं. अँड आवर कंडिशन इम्प्रूव्हड. वाईट नाही, खूप चांगली गोष्ट आहे. कारण आपण जे स्टेरॉइडल इंजेक्शन, गोळ्या गोळ्या किंवा औषधे घेतो ती आपत्कालीन स्थितीसाठी खूप चांगली असते. पण सोरायसिस हा एक जीवाणुरोग आहे, जो चिरंतन असतो. म्हणून आपण केवळ स्टेरॉइड्सने ते बरे करू शकत नाही. औषधे घेणे बंद करताच हा आजार परत येईल. यात एक अशा कमतरतेची आहे. तर तुम्हाला काय करायला लागेल? जर आपण इच्छित असल्यास आपण वैकल्पिक उपाय निवडू शकता. तुम्हाला हवं असेल तर होमिओपॅथी किंवा आयुर्वेदिकची निवड करू शकता. हे आपल्या निवडीवर अवलंबून आहे. आणि ज्या व्याधीपासून तुम्हाला आराम मिळत आहे, ज्या उपचारांपासून तुम्हाला आराम मिळत आहे, माझी विनंती आहे की तुम्ही ते उपचार सोडू नका. आराम मिळतो, हळू-हळू होत आहे, हरकत नाही. पण आराम मिळत असेल तर ती औषधे सुरू ठेवावी. तर आता यावर आयुर्वेद यावर कसं काम करतं मस्त. आयुर्वेद, आपण जी औषधे देतो किंवा जे आयुर्वेद उपचार आपण देतो, त्यात जे विषारी पदार्थ शरीरातून बाहेर काढता येत नाही, ते आपले औषध कापून शरीरातून निर्मूलनाची प्रक्रिया सुरू करते. As we have often seen, psoriasis patients face a lot of stomach problems, their liver levels get disturbed, their handwriting is not clear or they develop colitis. या तक्रारींची आठवण 10 रुग्णांमध्ये 8 वर पडते. त्यामुळे बद्धकोष्ठता येत नसेल तर रुग्णाला मूल घ्यावे लागते, त्याने मुलला पास करावा, अक्षरलेखन रोज करावे जेणेकरून विषारी पदार्थ बाहेर पडू शकतील, या मूळ कारणावर आपण काम करतो. दुसरी गोष्ट म्हणजे कोलायटिस, म्हणून आपण तो बरा करतो. तिसरी गोष्ट आहे की जर कोणतीही पाचनतंत्राची समस्या असेल तर आम्ही त्यावर काम करू. कारण आयुर्वेदानुसार पोट ठीक असेल तर सर्व काही ठीक आहे. त्यासोबतच आम्ही रक्तशुद्धीसाठीही काम करणारी औषधे देतो. आणि जे काही विषारी पदार्थ जमा होत आहेत किंवा त्वचेच्या पेशी झपाट्याने वाढत आहेत, त्यावर आपण नियंत्रण ठेवू शकतो. विषारी पदार्थ आणि आपल्या शरीरातील पीठ काढून टाकू शकतो. कारण सोरायसिस बऱ्याचदा अशा रुग्णांमध्ये आढळतो ज्यांच्या शरीरात पीठ किंवा पीठ असते. आपण आमच्या औषधांच्या सहाय्याने त्यांचे संतुलन करू शकतो. Oil and cream are provided to soothe the irritation, itching, redness, and inflammation on your skin patches. This will provide some relief so that you can bear the discomfort. आमचे उपचार कसे कार्य करतात हे असे आहे. अधिकांश डॉक्टर या वैद्यकीय प्रथा पर अमल करतात. आणि तुम्ही जाणता आहात की कोणताही डॉक्टर त्याच्या रुग्णाला खराब दिसण्याची इच्छा नाही. सर्व डॉक्टरांनी आपल्या रुग्णांच्या स्थितीची चांगली वाट पाहिजे. आणि जर ते नसतील तर तुम्ही प्रयत्न करा की ते का नसतील हे समजून घेण्याचा. कारण केवळ औषधे सोरायसिस बरा करण्यास सक्षम नसतात. आपल्या जीवनशैलीत बदल करायची आहेत आणि आपले आहार नियंत्रण करायचे आहेत. And if you are under a lot of stress, then you need to work on managing your stress. Because in my 810 years of practice, I have observed that patients who are stressed take a longer time to recover or keep relapsing. Recovery comes, but it takes time. इथे जे रुग्ण चांगले असतात, ते 2 महिन्यात बरे होतात. असे नाही की केवळ औषधांनी कोणताही रोग उपचार करू शकतात, विशेषतः सोरायसिस उपचार करू शकत नाही. रुग्णाचा आनंद, थोडा भावनिक समतोल, शारीरिक ताण, भावनिक ताण आवश्यक आहे. त्यामुळे आता सर्वांनाच ताण आला आहे. तुमच्याकडे नाही, पण आमच्याकडेही असे. आम्हाला देखील सर्वात ताण असतो. पण ताण जितका जास्त वेळ घ्यावा किंवा जोपर्यंत ठेवावा तितकाच असावा. ते हृदय आणि नावास नाही होईल आहे. आणि तो इतकं नसावं की तुम्ही पुन्हा विचार करत राहा आणि आजारी होता याची शक्यता नाही. मला देखील हा नियम लागू होतो. माझा नेहमीच तुमच्यासारखा एक सामान्य व्यक्ती आहे. त्यामुळे आपण काहीही साथ घेऊ नका चाहता. त्याच्यावर काम करा, उपाय शोधा आणि आनंदी राहा. तुमच्या रोगाचा इतका परिणाम होऊ नका की तो वाढत चाललेला राहिला. तर सोरायसिस बरा करण्यासाठी आम्ही अशा प्रकारे कार्य करतो. आणि जर तुम्हाला अशा प्रकारे सोरायसिस बरा करायचा असेल, आम्हाला आधार द्यायचा असेल तर तुम्ही आमचा सल्ला घेऊ शकता. तुम्ही येऊन आम्हाला भेटू शकता. तुम्ही छायाचित्रे पाठवू शकता, माझ्या टीमशी बोलू शकता आणि आपण एक रास्ता शोधू शकता. धन्यवाद आणि खात्री घ्या.